आपण सर्वजण एक चळवळीतली माणसं आहोत, समाजामध्ये वावरणारी माणसं आहोत आणि आपण सर्वच जण खऱ्या अर्थानं समतेचा, मानवतेचा आणि संघर्ष काय असतो हे सर्वांनी जवळून बघितला आणि संघर्ष होते मनोजदादा जरांगे पाटलांचे आपण सर्व चाहते आहोत। एकीकडे आज दोन व्यक्तींचा संघर्ष पाहणं गरजेचं ठरतं, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि बाबासाहेबांचा संघर्ष। त्या संघर्षाला शोषित वंचित समाजाला बाबासाहेबांनी पुढे आणण्याचं काम केलं। कारण मी वारंवार बऱ्याच वेळेस बोलत असतो, बाबासाहेबांनी काय दिलं आम्हाला, तर बाबासाहेबांनी एक गोष्ट आम्हा सर्वांना दिली, बा भीमा तू काळजाच्या जखमाला मलम दिलास, बा भीमा तू काळजाच्या जखमाला मलम दिलास, रेष नसणाऱ्या हातामध्ये कलम दिलास, रेष नसणाऱ्या हातामध्ये कलम दिलास। ज्या हाताच्या रेषा सुद्धा कधी दिसल्या गेल्या नाही त्या हातामध्ये लेखणी दिली आणि येतं भविष्य बदलवण्याचा खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी जो प्रयत्न केला, बाबासाहेबांच्या वाटचालीने, बाबासाहेबांनी एवढा संघर्ष आयुष्यात कधीच कुणाला आला नसेल। कारण शिक्षण सुद्धा ज्या पद्धतीनं आपल्याला आज घेता येतं त्या पद्धतीनं बाबासाहेबांना शिक्षण सुद्धा घेता येत नव्हतं। बाबासाहेबांनी ज्या पद्धतीनं शिक्षण घेतलं, आज आपले अनेक तरुण म्हणतात की आज परिस्थिती बिकट आहे, पण बाबासाहेबांनी एवढी एकाची सुद्धा परिस्थिती बिकट नाही। आपण कायम शिक्षणाच्या बाबतीमध्ये तत्पर असलं पाहिजे आणि तरुणांनी शिक्षण सुद्धा घेतलं पाहिजे, कारण शिका, संघटित व्हा आणि संघर्ष